ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नाही, तर ते आपल्या जीवनातील ऊर्जेला ग्रहांच्या लयीशी जोडण्याचे एक माध्यम आहे. आजच्या ग्रहांची स्थिती जाणून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचाच एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा तुमच्या मनातील भाव नक्की सांगा. आज शुक्रवार 31 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी ही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी आणि स्थिरतेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज धनिष्ठा नक्षत्र आहे, जे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. रात्री 11:55 सौभाग्य योग असेल, जो वैवाहिक जीवनात आणि नात्यात गोडवा वाढवतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:57 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:10 होईल. राहू काळ सकाळी 10:54 दुपारी 12:33 असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07  12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी प्रवासाचे योग घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या दशम भावात म्हणजेच मकर राशीत संचार करत आहे, जो तुमच्या व्यवसायासाठी आणि करिअरसाठी अत्यंत शुभ मानला जातो. तुम्हाला लवकरच एका व्यावसायिक सहलीवर जावे लागेल, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा. हा प्रवास केवळ कामापुरता मर्यादित नसेल, तर तो तुमच्या मनातील दीर्घकाळापासून असलेला तणाव दूर करून तुम्हाला एक वेगळीच प्रसन्नता आणि आनंद देईल. हा प्रवास तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आज तुमच्या महत्त्वाच्या बैठका किंवा कामाचे नियोजन सकाळी 11:10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या काळात करा. हा वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज जांभळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे, त्यामुळे शक्य असल्यास जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. शनीचा प्रभाव तुमच्या पत्रिकेत प्रबळ असल्याने मनाची स्पष्टता आणि संरक्षणासाठी ध्यान करणे गरजेचे आहे. आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला अभ्यासात अधिक एकाग्रता ठेवावी लागेल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदासोदात्वच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या आरोग्याचा समतोल राखण्याचा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. प्रवासाचे योग तुमच्या करिअरला नवी दिशा देतील. ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रवासात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि जास्त धावपळ टाळावी. सावधानता. आज कोणाशीही वाद घालणे टाळा, विशेषतः कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या, यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? निसर्ग, संगीत की ध्यान? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमची मानसिक क्षमता आज शिखरावर असेल. भविष्यातील योजना आखण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे.
तुमच्या राशीत मंगळ आणि लग्नात स्वतः वृषभ रास असल्याने तुमच्यात एक वेगळीच जिद्द असेल. जर तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केले, तर सर्व काही नियोजित वेळेत पूर्ण होईल. आज तुम्हाला एखादी मोठी मालमत्ता, जसे की घर किंवा गाडी खरेदी करण्याची संधी मिळू शकते. मात्र राहूचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने भावनिक संतुलन बिघडू शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाशीही वाद घालणे टाळा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगती करणारा आहे. तुमची एकाग्रता वाढेल, पण आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात सावध राहण्याचा आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नूतनीकरणासाठी किंवा नवीन वस्तू खरेदीसाठी शुभ आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ शांत ठिकाणी ध्यान करावे. आजचा शुभ काळ दुपारी 1 ते 2:30 दरम्यान आहे. पिवळा रंग आज तुमच्यासाठी ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त शांतता कोणत्या वेळी मिळते? सकाळी लवकर की रात्री झोपण्यापूर्वी? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी एक संमिश्र पण आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या अष्टम भावात म्हणजेच मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला मनामध्ये थोडी अस्वस्थता किंवा असमाधान वाटू शकते. विशेषतः तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, दिवस जसजसा पुढे जाईल तसंचे वातावरण निवळेल. आज संवादावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण बोलण्यानेच अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटू शकतात. आर्थिक बाबतीत आज थोडी सावधगिरी बाळगा, अनावश्यक खर्च टाळा आणि हिशोब नीट ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी चांगला आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते, त्यामुळे ध्यान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबत वाद घालण्यापेक्षा त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात व्यस्त राहण्याचा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. ज्येष्ठ नागरिकांना आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. विशेषतः पोटाचे विकार किंवा सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी एखादे नवीन काम सुरू करण्यापूर्वी किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शांत चित्ताने विचार करा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे किंवा पाणी ठेवा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज जांभळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. मात्र आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम मेहनत घेत आहे. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी घरगुती सौख्याचा आणि शांततेचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या सप्तम भावात म्हणजेच मकर राशीत धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे. सूर्य आणि गुरु तुमच्या राशीत पुष्य नक्षत्रात असल्याने तुम्हाला आत्मिक बळ मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे महत्त्व आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाची जाणीव होईल. घरातील वातावरण आज खूप सकारात्मक असेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. मात्र मित्रांच्या संगतीत वेळ वाया घालवू नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे.
कुटुंबासोबत वेळ घालवा. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे, तर व्यावसायिकांनी नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज तपकिरी रंग तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. संध्याकाळी 5 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज जुन्या मित्रांशी संपर्क साधा. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही कठोर बोलणे टाळा, कारण यामुळे तुमचे नाते बिघडू शकते. आजचा प्रश्न तुम्हाला काय वाटते? आयुष्यात सुखी राहण्यासाठी पैसा महत्त्वाचा की कौटुंबिक प्रेम? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे. या स्थितीमुळे तुम्हाला काही मानसिक तणाव किंवा थकवा जाणवू शकतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. अशा वेळी संयम बाळगा आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुमच्या पत्रिकेत राहूचा प्रभाव प्रबळ असल्याने आज कोणत्याही वादात पडणे टाळा. सिंह राशीचे लोक स्वभावाने खूप आत्मविश्वासू असतात आणि तुम्ही याआधी अनेक कठीण प्रसंगांवर मात केली आहे. त्यामुळे आजच्या छोट्या मोठ्या समस्यांना घाबरून जाऊ नका. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा वाचनावर भर देण्याचा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा तुम्हाला यशाकडे नेईल. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कामाच्या व्यापाचा आहे. कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन करा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरी आहे. नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या खाण्यापिण्यावर आणि विश्रांतीवर लक्ष द्यावे. पोटाचे विकार टाळण्यासाठी हलका आहार घ्या. आजचा शुभ उपाय. आज जांभळा रंग तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करेल. सकाळी 11 ते दुपारी 1 ही वेळ तुमच्यासाठी शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून एखादे पुस्तक गरजू विद्यार्थ्याला भेट द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. राहू आता प्रभावापासून वाचण्यासाठी आज आपल्याजवळ एखादे चांदीचे नाणे किंवा धातूची वस्तू ठेवा. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने लढा देणे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. अन्यथा तुमचे प्रेम आणि सबस्क्रिप्शन हीच आमची मोठी देणगी आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय प्रसन्न आणि उत्साहाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या पंचम भावात म्हणजेच मकर राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमचे मन शांत आणि आनंदी राहील. तुमच्या जवळच्या मित्रांची साथ तुम्हाला आज प्रत्येक पावलावर मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही लोकांशी जेवढ्या मोकळेपणाने आणि प्रेमाने संवाद साधाल, तेवढे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. आजचा दिवस स्वतःला रिचार्ज करण्याचा आणि शरीराला व मनाला नवी ऊर्जा देण्याचा आहे. तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी दुपारी 2 ते 4:30 ही वेळ अत्यंत शुभ आहे. आज तुमच्यासाठी मौ म्हणजेच जांभळट रंग भाग्यशाली ठरेल. मात्र शनीचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतो, त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका. आज एक नवीन छंद जोपासा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा प्रश्न, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त आनंद देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक अत्यंत सकारात्मक आणि सर्जनशील दिवस आहे. आज चंद्र मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे, तर तुमच्या राशीचा स्वामी शुक्र सिंह राशीत विराजमान आहे. आज तुम्ही प्रचंडवादी आणि सर्जनशील ऊर्जेने भरलेले असाल. तुमच्याकडे असलेल्या उत्तम व्यवस्थापन कौशल्यामुळे आज तुम्ही कठीण वाटणारी कामेही सहज आणि सोप्या पद्धतीने पूर्ण कराल.
आजचा दिवस आत्मचिंतन आणि प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी अतिशय फलदायी आहे. आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही कठीण प्रसंगाला परिपक्वतेने हाताळा, म्हणजे सर्व काही तुमच्या मनासारखे घडेल. मात्र, आज एक सावधगिरी बाळगा. कोणाशीही वाद घालताना रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाच्या प्रभावामुळे घाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमाच्या बाबतीत थोडा संयमाचा आहे. घाई न करता नात्याला वेळ द्या. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामांचे नियोजन करण्यासाठी उत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा आहे. तर व्यावसायिकांसाठी आजचा दिवस नवीन गुंतवणुकीसाठी सावध राहण्याचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज नियमित व्यायामाकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आजचा शुभ रंग पिवळा आहे आणि सकाळचा पूर्वार्ध तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनीच्या प्रभावामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी एखादे रत्न जवळ ठेवा किंवा ध्यान करा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा गरजूला मदत करा. यामुळे तुमचे भाग्य उजळेल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात आणि उज्ज्वल भविष्याची संधी घेऊन आला आहे. आज चंद्र मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक वळण येण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला एखादी अनोळखी व्यक्ती किंवा तुमचा एखादा जवळचा मित्र योग्य दिशा दाखवेल. जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने तुम्हाला काही सल्ला दिला, तर तो मनापासून ऐका आणि त्यावर विचार करा, कारण तो तुमच्या हिताचाच असेल. आजच्या दिवशी घाईघाईने निर्णय घेणे टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहारांत सावध रहा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. एकाग्रता भंग होऊ देऊ नका. तरुणांनी आज रागावर नियंत्रण ठेवावे, कारण मंगळाच्या प्रभावामुळे वाद होण्याची शक्यता आहे. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी आज संध्याकाळी शांत संगीत ऐकावे, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. आजचा शुभवेळ दुपारी 2:15 ते 3:15 आहे आणि हिरवा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर दिलेल्या QR कोडद्वारे देणगी देऊन आमच्या चॅनेलला सहकार्य करा. अन्यथा तुमचे प्रेम आणि सबस्क्रिप्शन हीच आमची मोठी देणगी आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे. आज तुम्हाला तुमच्या वैयक्तिक इच्छा आणि जबाबदाऱ्या यांच्यात थोडा संघर्ष जाणवू शकतो. कधीकधी तुम्हाला वाटेल की आपण स्वतःसाठी जगावे, तर कधी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला बांधून ठेवतील. पण काळजी करू नका, तुमच्याकडे परिस्थिती हाताळण्याचे उत्तम कौशल्य आहे. आजच्या दिवशी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आर्थिक लाभाच्या स्वरूपात नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, कामाच्या व्यापात घरातील किंवा नात्यातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासासाठी चांगला आहे, पण एकाग्रता भंग होऊ देऊ नका. तरुण मित्रांनो, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, शांत राहून प्रश्न सोडवा. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. व्यावसायिकांनी आज मोठे व्यवहार करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, विशेषतः सांधेदुखी किंवा पोटाचे विकार असल्यास पथ्य पाळा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजूला पाणी किंवा अन्नाचे दान करा.
आजचा शुभ रंग गडद निळा आहे. दुपारी 3 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक विशेष प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात जास्त महत्त्वाचे काय आहे, पैसा की मनःशांती? कमेंटमध्ये नक्की सांगा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या देणगीमुळे आम्हाला हे काम सुरू ठेवण्यास मदत होते. शक्य असल्यास सहकार्य करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी कौटुंबिक नात्यांमध्ये संयम राखण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला घरगुती गोष्टींबाबत थोडी अस्वस्थता किंवा चिंता वाटू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज शांत राहणे हाच तुमच्यासाठी यशाचा मंत्र आहे. जर घरातील एखादी व्यक्ती रागाच्या भरात असेल, तर त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा त्या वेळेस तिथून दूर राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. आज अनावश्यक वादात न पडता संयमाने परिस्थिती हाताळणे तुम्हाला भविष्यातील मोठ्या त्रासांपासून वाचवेल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. धनिष्ठा नक्षत्राचा प्रभाव तुम्हाला तांत्रिक विषयांकडे आकर्षित करेल. मात्र घरातील तणावाचा परिणाम अभ्यासावर होऊ देऊ नका. तरुण आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत आजचा दिवस थोडा नाजूक आहे. जोडीदारासोबतच्या संवादात गोडवा ठेवा. आज कोणत्याही प्रकारच्या वादग्रस्त विषयावर चर्चा करणे टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. घरातील कामांचा ताण वाढू शकतो, पण शांत राहून कामे पूर्ण केल्यास दुपारनंतर वातावरण निवळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा आहे. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. मानसिक तणावामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे ध्यान करा. आजचा शुभ संकेत, आज पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. रात्री 10 ते 11 ही वेळ तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. तर पहाटे 4 ते संध्याकाळी 5 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजूला पांढरे अन्न किंवा दूध दान करा. आजचा तुमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? कौटुंबिक शांतता राखण्यासाठी मौन हे सर्वात मोठे शस्त्र आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी संयमाचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे मनामध्ये थोडी निराशा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. आज तुमच्या राशीचा स्वामी शनी मीन राशीत वक्री गतीकडे झुकत आहे, तर सूर्य कर्क राशीत असल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी काही ताणतणाव निर्माण होऊ शकतात. आज तुम्हाला एकच सल्ला आहे, तो म्हणजे शांत राहा आणि तुमच्या समस्यांच्या मुळाशी जाऊन विचार करा. एकदा का तुम्हाला समस्येचे कात समजले की त्यावर उपाय शोधणे सोपे होईल. ही एक तात्पुरती वेळ आहे, जी लवकरच निघून जाईल. त्यामुळे धीर सोडू नका. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःच्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. नवीन काहीतरी शिकताना घाई करू नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस भावनेपेक्षा तर्काला महत्त्व देण्याचा आहे. प्रेमसंबंधात काही गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे स्पष्ट संवाद साधा. गृहिणींसाठी आजचा दिवस कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आहे, ज्यामुळे मनाला शांती मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाचा ताण वाढवणारा असू शकतो, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग जांभळा आहे आणि दुपारी 4:30 ते 5 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजूला मदत करा. आजचा सावधगिरीचा इशारा असा की कोणाशी वाद घालणे टाळा आणि रागाच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की कर्म? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. हे सखोल मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते.
कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यूआर कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 31 जुलै तुमच्यासाठी स्वतःच्या मर्यादा ओलांडून प्रगती करण्याचा दिवस आहे. चंद्र मकर राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खऱ्या गरजा आणि इच्छा समजून घेण्याची एक सुवर्ण संधी मिळत आहे. आजचा दिवस तुमच्या मनातील अस्वस्थता आणि चिंता दूर करण्यासाठी अत्यंत योग्य आहे. तुमच्या स्वप्नांचा अर्थ शोधण्यासाठी आणि स्वतःच्या अंतरंगात डोकावण्यासाठी आजचा वेळ सत्कारणी लावा. आज पांढरा रंग परिधान करणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी आज अनुकूल नाही. दुपारी 2 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे किंवा नियोजित कार्यक्रम करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शनीचा प्रभाव संतुलित करण्यासाठी आज एखादी लोखंडी वस्तू जवळ ठेवा किंवा निळ्या रंगाचे रत्न धारण करा. आजच्या दिवशी स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवून ते ग्रहण करणे तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी उत्तम ठरेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, मात्र आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात स्पष्टता येईल, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. गृहिणींनी आज घरातील जुन्या वादांवर चर्चा करणे टाळावे. नोकरी आणि व्यवसायात आज तुम्हाला संयम राखण्याची गरज आहे, कारण काही लोक तुमच्या कामात अडथळे आणू शकतात. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा, यामुळे तुमचे ग्रहदोष कमी होतील. आजचा माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते, जी तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यूआर कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.